सुप्रभात बातम्याच्या सुरुवातीला बातमी आहे ती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीच्या हत्येसंदर्भातली। पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीच्या हत्येनंतर त्यांच्या मुलाला सिद्धांत गणोरेला काल जोधपूरमध्ये अटक करण्यात आली आहे। आपल्या आईची आपणच हत्या केल्याचं सिद्धांतनी जोधपूर पोलिसांसमोर कबूल केले। त्यामुळे आता मुंबई पोलीस सिद्धांतला जोधपूरहून मुंबईला आणणार आहेत। काल अंधेरीत मॉडिफाय केलेली 24 फूट लांब लिमोशाइन गाडी आरटीओ अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे। ही गाडी सिनेमाच्या शूटिंगसाठी वापरण्यात येणार असल्याचं ह्या गाडीच्या मालकाने सांगितलं। ह्या गाडीचं मूळ मॉडेल निसान टोरेनोचं असून ही गाडी मूळ पंजाब राज्यातली आहे। ही गाडी जप्त केल्यानंतर या गाडीतील मालकाचं त्यासोबतच या गाडीची नोंदणी आरटीओ अधिकाऱ्यांनी रद्द केली आहे। अत्याधुनिक सुविधा असलेली तेजस ट्रेन करमाळीहून सीएसटीला येत असताना जवळपास 100 हेडफोन्स चोरीला गेल्याचं समोर आलंय। हे हेडफोन्स प्रवाशांनी चोरी केल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलंय। मात्र या प्रकारानंतर आपण विशेष दखल घेणार असल्याचं रेल्वेने सांगितलंय। आज तेजस ट्रेन सीएसटीहून करमाळीला रवाना झाली आहे। नाशिकमध्ये दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नात ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्यासोबत अन्य भाजपचे आमदार उपस्थित होते। त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे। त्यासोबतच या लग्न समारंभात अनेक पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे दाऊद इब्राहिमचे हितसंबंध खोलवर रुजले असल्याचंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे। आणि आता जाणून घेऊयात मुंबई आणि पुण्यातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडी झटपट। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश पदयात्रेकडे पाठ फिरवणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी सांगलीतल्या शेतकरी आठवडी बाजाराच्या उद्घाटनाला काल हजेरी लावली। यावेळी बोलताना खोत यांनी यशवंतराव चव्हाणांच्या वक्तव्याचा आधार घेत पुन्हा एकदा राजू शेट्टींना टोला लगावलाय। राजकारण आणि समाजकारणात कुणीच कुणाला मोठं करत नाही अथवा संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने मोठा आणि छोटा होत असतो असा टोला खोत यांनी शेट्टींना लगावला। पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसनं गाजर आंदोलन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारनं गेल्या 3 वर्षात जनतेला केवळ आश्वासनांची गाजरं दाखवली, मात्र या सरकारला आता आश्वासनांचा विसर पडलाय असं सांगत काँग्रेसनं लोकांना गाजरं वाटली। लोकांनी सरकारला जाब विचारला पाहिजे असं आवाहन देखील यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलं। पुण्यात झालेल्या इंजिनिअरिंगच्या पेपर फुटीला विद्यापीठाचा परीक्षा विभागच जबाबदार असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं तिरडी आंदोलन केलं। विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर परीक्षा विभागाची प्रतिकात्मक तिरडी जाळून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं पेपर फुटीचा निषेध केला। या प्रकरणी संबंधित दोषींवरती कारवाई करण्याबरोबरच परीक्षा विभाग प्रमुख अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा आणि ज्या कॉलेजात हा प्रकार घडला त्यांची परीक्षा केंद्र रद्द करावीत अशा मागण्या अभाविपनं केल्या आहेत। डोंबिवली एमआयडीसीतल्या प्रोबेस कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटाला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता तर 200हून अधिक जण जखमी झाले होते। आज वर्ष उलटत आलं तरी यातील अनेकांना सरकारी मदत मिळालेली नाही। इतकंच काय तर प्रोबेस कंपनीच्या जागेवरचा स्फोटानंतरचा ढिगारा देखील तसाच आहे। जुन्या घरांच्या कडकलेल्या काचा बसलेल्या नाही तर नव्या घरात राहायला कोणी तयार होत नाही। त्यामुळे हा परिसर आजही त्या स्फोटाच्या छायेतून बाहेर पडलाच नसल्याचं चित्र बघायला मिळतंय। पुण्यातल्या शिरूरमध्ये एका 10 वर्षीय बालिकेवरती बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे। रमेश येवले असं या 25 वर्षीय नराधमाचं नाव आहे। शिरूरच्या जांबूत गावामध्ये आईवडिलांशेजारी झोपलेल्या या मुलीला उचलून नेऊन रमेशनं तिच्यावरती अत्याचार केले आणि तिला तिथेच सोडलं। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर तातडीनं घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी आरोपी रमेशला अटक केली आहे। डोंबिवलीत अवघ्या 6 महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केलेल्या एका पत्नीनं पती आपलं ऐकत नाही आणि सतत भांडणं करतो या कारणावरून थेट इमारतीच्या टेरेसवरती धाव घेतली आणि खाली उडी मारण्याची धमकी देऊ लागली। घाबरलेल्या पती आणि नातेवाईकांनी तात्काळ टेरेसवरती धाव घेत तिची समजूत काढली आणि तिला आत घेतलं। मात्र त्या दरम्यान रंगलेल्या नाट्यानं लोकांचं चांगलंच मनोरंजन झालं आणि अलीकडच्या प्रथेप्रमाणे अनेकांनी हा प्रसंग आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातही कैद केला। बेकायदेशीररित्या बांधकाम केल्याप्रकरणी पुण्यातील नऱ्हे येथील 3 मजली निवासी इमारत पाडण्यात आली। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। सुमारे 2200 चौरस फुटांच्या पार्किंगसह 3 मजली इमारतीचं बांधकाम सुरू होतं। हे बांधकाम अनधिकृत असल्याचं सांगत तशी नोटीसही बजावण्यात आलेली होती।
मात्र तरीही हे काम सुरूच राहिल्यानं कडेकोट पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत शासकीय कार्यालये आणि शहरांच्या स्वच्छतेचं कंत्राट घेणाऱ्या नामांकित बीव्हीजी कंपनीचा लाखोंचा भ्रष्टाचार उघड झालाय. पिंपरीत कचरा उचलण्याचं कंत्राट घेतलेल्या या कंपनीनं महापालिकेची फसवणूक करत लाखो रुपये लाटले. 1 टन कचरा उचलल्यानंतर या कंपनीला 764 रुपये मिळतात. शहरातून रोज जवळपास 85 टन इतका कचरा उचलला जातो. त्यासाठी पालिका दिवसाला 65,000 रुपये मोजते. मात्र कचरा उचललेल्या ट्रकमध्ये 70% वाळू असल्याचं आता उघड झालंय. कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त पी वेलारासू यांनी पदभार स्वीकारला. पारदर्शी कामातून कल्याण डोंबिवलीचा विकास करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी बोलून दाखवला. मावळते आयुक्त ई रवींद्रन यांचा 3 वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच नवी मुंबईत त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जागी राज्यपाल के विद्यासागर राव यांचे सहसचिव परिमल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यांनी हा पदभार स्वीकारण्यास नकार दिल्यानं वेलारासू यांची इथे नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्यातल्या माजीवाडा चौकात भव्य दिव्य 100 फूट उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आलाय. या ध्वजस्तंभावरती 3.5 मीटरचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आलाय. ठाणे महापालिका आणि DK फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं हा स्तंभ उभारण्यात आलेला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ध्वजस्तंभाचं उद्घाटन करण्यात आलं. भविष्यात अशा 4 भव्य स्तंभांसोबतच जगातला सर्वात मोठा राष्ट्रध्वज उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. नमाज पठण करण्याच्या बहाण्यानं मशिदीत शिरून लहान मुलींची गैरवर्तन करणाऱ्या नराधमाला वसईत अटक करण्यात आली आहे. जमील अहमद अन्सारी असं या नराधमाचं नाव आहे. वसई पूर्वेला राहणारा जमील वसई पश्चिमेच्या मशिदीत नमाज पढण्याच्या बहाण्यानं आला आणि तिथं अरबी भाषा शिकणाऱ्या मुलींची गैरवर्तन करू लागला. एका मुलीला त्याचा घाणेरडा स्पर्श कळला आणि तिनं त्याची तक्रार केली. मशिदीतील CCTV फुटेज तपासलं असता जमीलचं कृत्य त्यात दिसून आलं. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी ठाण्यात रिक्षा चालक आणि फेरीवाल्यांनी संप पुकारला. ठाणे शहर ऑटो टॅक्सी संघर्ष कृती समिती आणि ठाणे शहर फेरीवाला संयुक्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आला. 11 मे रोजी गावदेवी मार्केटजवळ पालिका आयुक्तांनी केलेल्या कारवाई प्रकरणी आयुक्त आणि त्यांच्या बाउन्सर्सवरती कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबईतल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एका घारीला जीवदान दिलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात एका झाडावरती उलट्या लटकलेल्या या घारीचे सुटकेचे प्रयत्न सुरू होते. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी अग्निशमन दलाला याबाबत कळवलं. घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या मदतीनं एका दोरीत पंख अडकलेल्या या घारीला अलगद मुक्त केलं आणि घारीसह सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. बिथरलेल्या आणि जखमी झालेल्या या घारीला बास्केटमध्ये घालून पुढील उपचारांसाठी नेण्यात आलंय.